समोर गाडी आहे ही टाटा सियारा. यांच्या थ्रू आपल्याला एंट्री भेटले. तर अशी काहीशी आहे ही टॉप मॉडेल आहे आणि याच्या आतमध्ये आपल्या जवळजवळ 30+ गाड्या इथे आहेत अवेलेबल. या पे वॉशिंग के असा काहीसा लुक आहे लांबशी ना आणि लोड केलेली आहे गाडी. आणि ग्राउंड क्लिअरन्सचा जर का विषय आला तर ग्राउंड क्लिअरन्स पण मजबूत आहे. असा काहीसा गोडाऊन आहे. तर आज आम्ही निघालोय टाटा सियारा बघण्यासाठी. ओळखीचा होता माणूस, आधी भेटलेलो आम्ही आणि त्याच्याकडून नंबर घेतला. तर तो बोलला का बोलतं गाड्या अवेलेबल होते तसं मी तुम्हाला कळवेन. तर जसं आम्हाला त्याचा मेसेज आला तसं आम्ही निघालो आणि डायरेक्ट कंटेनरमधून फ्रेश माल उतारलेला आहे. जवळजवळ 20-25 गाड्या आपल्या इथं बघायला भेटतील आणि तसंच आम्ही निघालो. तर जाऊ तिथं बघू जाऊन की कोणत्या कलरच्या गाड्या आहेत आणि बेसपासून ते टॉपपर्यंत जेवढ्या काही गाड्या आहेत तेवढ्या आपल्याला बघायला भेटतील. तर पोचू आधी लोकेशनवरती. कारण सध्या असा विषय आहे का टाटा सियारा हिचा भरपूर मोठा क्रेज आपला बघायला मिळेल आणि जवळजवळ एका दिवसात 70,000 बुकिंग डन झालेले आहेत. म्हणजे विषय असा आहे का अशा डायरेक्ट गोडाऊनला गाड्या अजूनपर्यंत उतरलेल्या नाहीत तशी गोष्ट इथं झालेली आहे. आणि समोरासमोर जवळजवळ 20-25 गाड्या बघायला भेटतील म्हणजे मोठा विषय. तर हा विषय जाऊन बघू. आणि ही समोर आहे आपल्या टाटा सियारा टॉप मॉडेल आहे येलो कलरमध्ये. तर अशी काहीशी आहे ही टॉप मॉडेल आहे आणि याच्या आतमध्ये आपल्या जवळजवळ 30+ गाड्या इथं आहेत अवेलेबल. आणि डायरेक्ट इथं आल्यानंतर आपल्याला बघायला भेटत आहेत. आणि आत्ताच्या ज्या मार्केटमध्ये क्रेज चालू आहे ह्याच गाडीचा क्रेज चालू आहे आणि मस्त आहे. ओव्हरऑल जर का बघायला गेला टाटा सियारा जी नवीन आलेली आहे पेटी पॅक डायरेक्ट ही, तर ते यांच्या थ्रू आपल्याला एंट्री भेटले आणि यांच्या थ्रूच आपण इथं आलेलो आहेत. कारण 5-6 दिवस आधी जेव्हा मी आलेलो तेव्हा हे दोघे भेटलेले आणि त्यांच्याशी मी ओळख केली. कारण आपल्याला माहिती आहे कोणतीची ओळख केल्यावरती काय काम होतं ते आणि काम यांच्याशी झाला आणि तशी आपल्या इथे एंट्री भेटली. आता समोरला हे लावले म्हणजे प्रमोशनला जाईल आणि आतमध्ये अजून 30+ गाड्या आहेत. तर त्या 30+ गाड्या दाखवण्यासाठी यांची सेगमेंट चालू आहे. जराशी म्हणजे माणुसकीचा जो नाता असतं त्यांच्याशी बोलून घेऊन आपण आतमध्ये जाऊ असा विषय. आणि काका पण आता ओळखीचंच झालेले आहेत. आणि आत्ता आपण बघू शकता की कंटेनरमधून एक नवीन गाडी खाली उतरताना बघायला मिळेल. सियाराचीच आहे पण वेगळा मॉडेल आहे. आणि याच्यामध्ये दुसरा एक मॉडेल आहे व्हाईटवाला. तो बघण्यासाठी मी आतुरता आहे. कारण सर्व कलर खाली बघितलेले आहेत पण हा कलर बघितलेला नाही आहे. व्हाईटमध्ये एकदम मोठी दिसते गाडी. आणि ह्या सर्व आहेत एक्सटेरियर लुक आहे बाहेरून. इंटेरियर लुकचा जर विचार केला तर ट्रिपल स्किन म्हणजे हा टॉप मॉडेल आहे आणि खूप मोठा स्पेस आपल्याला बघायला मिळेल या गाडीमध्ये. स्टार्ट पुशचा बटन आहे आणि हा बेस मॉडेलपासूनच आपल्याला बघायला मिळेल. हा आहे येलो कलर जो की आपल्याला आय थिंक प्युअर प्लस वेरियंटपासून बघायला मिळतं. आणि खूप छान असं कलर आपल्याला या टाटा सियाराच्या पूर्णच्या पूर्ण वेरियंट्समध्ये बघायला मिळतील. रेड कलर आहे, येलो कलर आहे, ग्रे कलर आहे, व्हाईट कलर आहे. आणि व्हाईट कलर मला पर्सनली खूप आवडला कारण त्या कलरमध्ये गाडी मोठी दिसते आणि म्हणून एकदम गाडी तशी मोठीच आहे. आणि सेम टू सेम तसंच फीचर्स आपल्याला ह्या कलरमध्ये पण बघायला मिळतील. असा काहीसा इंटेरियर लुक आहे. आणि हा आहे सनरूफचा ओपन क्लोज करण्याचा सिस्टम. आणि हा एवढा मोठा स्पेस आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतो. तसेच बूट स्पेसचा जर विचार केला तर जवळजवळ 600 लिटरचा बूट स्पेस बघायला मिळतो. आणि भरपूर गाड्या आपल्या इथं लागलेल्या पाहायला मिळतील. जवळजवळ 20-25 गाड्यांचा स्टॉक इथे अवेलेबल आहे. आणि हा आहे त्यातलाच रेड कलर. हे कशी वाटत चालवला वाईट एकदम रावच दिसतात. नुसत्या सियाराच्याच गाड्या आहेत.
वॉशिंग के लिए गई थी क्या गाड़ी? तो कहाँ से आई अभी? यहाँ पे वॉशिंग की है? हाँ अच्छा ओके. तर हे आहेत सागर भाई आपलं आणि यांचा जो गोडाऊन आहे ना इथं जवळजवळ 30+ सियारा गाड्या अवेलेबल आहेत बेस मॉडेल पासून ते टॉप मॉडेल पर्यंतच्या. आणि इथं डायरेक्ट पोहोचल्यानंतर समोर गाडी आहे ही टाटा सियारा टॉप मॉडेल. असा काहीसा लुक आहे लांबशी ना. आणि लोड केलेली आहे गाडी म्हणजे चालले प्रमोशनसाठी गाडी चाललेली असताना एकदम धवून बिवून चालवलं आहे. मस्त आहे लुक तर भारी आहे. व्हाईट कलर अजून डेंजर वाटतंय. नाही पण जर का अशी तुमच्या ओळखी आता तुम्ही इथं काम किती वर्षापासून करता? मी आता बरी वर्ष आली मला. अच्छा तसं मी BMW मध्ये पहिला होतो. काय बोलता? आता मी ह्याच्यामध्ये आहे. अच्छा माझा प्रॉपर धंदा व्यवसायच होतो. बाकी मी येईन गाडी कोणती जाणार येणार माझ्याकडे. अच्छा मग विकत द्या ना आम्हाला डायरेक्ट लगेच. ऑफिसला तिथं काही नाही. हा ऑफिसला मिळत तुम्हाला इथं अलाउड नाही ना. आम्ही एक काम करेन पण तुमची ओळख असेल ना ऑफिसला वरती. हा मला नंबर लावा लागेल. नंबर हे पण सही आहे गावाला पण चान्स आहे आहे ना. जवळ. हा बघू शकता की गाडी ही कसली मोठी वाटते समोरून. असं नाही का म्हणजे क्रेटा सेल्टॉस यांच्यापेक्षा पण मोठी गाडी दिसते समोरून जर बघायला जाईल तर. आणि सहीच आहे म्हणजे ओव्हरऑल. आता बॅक साईड दाखवतो मी. ही अशी कायशी बॅक साईड आहे सियारा. क्या हुआ? आणि असा काहीचा विषय दादा हाईट आहे रे. आणि ग्राउंड क्लिअरन्सचा जर का विषय आला तर ग्राउंड क्लिअरन्स पण मजबूत आहे. मस्त हाईट आहे. बॅक साईड अशी आहे आणि या साईडनं असं आहे. असा काहीचा गोडाऊन आहे. तर इथं आल्यानंतर कंटेनरमधून गाडी खाली येत होती व्हाईट कलरची. म्हणजे अजून भरपूर होत्या पण त्याच्यामध्ये मला व्हाईट कलर एकदम भारी वाटला. तुम्ही पण बघा का ह्या गाडीला असं इथे टाकले का. तर ही गाडी चालली आता चेन्नईला. म्हणजे प्रमोशनचाच विषय आहे ना. आणि हा जो गोडाऊन आहे याच गोडाऊनमधून अख्ख्या ऑल ओव्हर इंडियामध्ये गाड्या प्रमोशनसाठी जातात. जर का विचार केला तर IPL पण इथूनच गाड्या जातात प्रमोशनसाठी. आणि तशीच चालली गाडी. आता कोणाला काय कळणार आहे काय आहे काय नाही पण मला माहिती आहे काय आतमध्ये त्या. आणि ही गाडी आता जाईल चेन्नईला प्रमोशनसाठी. अशाच गाड्या म्हणजे हिडन लोकेशन एकदम. आणि आपला जो भाई आहे ओळखीचा तो त्याच्या थ्रू आपल्याला या गाड्या सगळ्या बघायला भेटतील.